राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या गुलाबी ई-रिक्षा योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून चालू आर्थिक वर्षात किमान 5,000 महिलांना या योजनेचा लाभ देण्याचं उद्दिष्ट असल्याचं महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधान परिषदेत सांगितलंय। राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी गुलाबी ई-रिक्षा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबतचा प्रश्न विधान परिषदेच्या सदस्य चित्रा वाघ यांनी मांडला। या चर्चेत सदस्य अभिजित वंजारी, परिणय फुके यांनी सहभाग घेतला। या प्रश्नांना उत्तर देताना त्या बोलत होत्या। मंत्री तटकरे म्हणाल्या की पहिल्या टप्प्यातील उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर नगर परिषदांसह राज्यातील इतर शहरांमध्येही ही योजना विस्तारण्याचा शासनाचा मानस आहे। 2024 मध्ये प्रायोगिक तत्वावर पुणे, नाशिक, नागपूर, अहिल्यानगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर आणि सोलापूर या 8 जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये गुलाबी ई-रिक्षा ही योजना सुरू करण्यात आली। ई-रिक्षा चालवणारी व्यक्ती महिला असणं ही अट ठेवण्यात आली आहे। त्यामुळे अनेकांनी अर्ज मागे घेतले। आतापर्यंत 130 गुलाबी ई-रिक्षांचं वितरण करण्यात आलं असून त्या यशस्वीपणे सुरू आहेत। या योजनेत ई-रिक्षाच्या खर्चापैकी 20% अनुदान शासनाकडून, 70% बँक कर्जाद्वारे आणि 10% लाभार्थ्याचा सहभाग ठेवण्यात आलाय। लाभार्थ्यांचा आर्थिक सहभाग असल्यास योजनेबाबत जबाबदारी आणि सातत्य राहतं। ई-रिक्षा चालक महिलांसाठी प्रशिक्षण, चार्जिंग स्टेशनची सुविधा आणि इतर आवश्यक बाबींची जबाबदारी पुरवठादार कंपनीवर सोपवण्यात आली आहे। प्रशिक्षणासाठी लाभार्थ्यांकडून कोणतंही शुल्क आकारलं जात नसल्याचंही त्यांनी सांगितलं। परिवहन विभागाशी समन्वय साधून परवाना प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात येईल असं मंत्री अदिती तटकरे यांनी नमूद केलंय। जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीमार्फत राज्यभरातून 9,940 अर्ज प्राप्त झालेत। लाभार्थ्यांमध्ये जनजागृती, प्रशिक्षण आणि विभागातील समन्वय वाढवून उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं अदिती तटकरे म्हणाल्या। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।